नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रुती यादव. आपल्या सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मागील लेक्चरमध्ये आपण ऑडिटिंगची डेफिनेशन व ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते. तर या लेक्चरमध्ये आपण ऑडिटिंगचे एरर्स आणि फ्रॉड्स पाहणार आहोत. तर एरर्स आणि फ्रॉडचा अर्थ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की या जगात कोणतीही वाईट गोष्ट असेल तर ती कधीही लपून राहत नाही. कोण ना कोणतरी व्यक्ती असते किंवा काही ना काहीतरी अशा गोष्टी घडतात, त्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर येत असतात. तसेच एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीच्या सगळ्या वाईट गोष्टी असतील तर त्या सगळ्या बाहेर येतात. आणि ऑडिटरचा हा जो रोल असतो तो खूप महत्त्वाचा असतो, कारण ऑडिटर काय करतो, कंपनीच्या सगळ्या गोष्टी पाहतो आणि जर एखादी कंपनी वाईट व्यवहार करत असेल, वाईट काम करत असेल तर ते ऑडिटर बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर आपण एरर्स आणि फ्रॉडचा अर्थ जाणून घेऊयात. एरर्स म्हणजे काय, चुका, आणि फ्रॉड म्हणजे फसवणूक. आता मला सांगा, एरर्स आणि फ्रॉड ह्या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे. ज्यांना ज्यांना असं वाटते की एरर्स आणि फ्रॉड्स हे दोन्ही शब्द एकच आहेत, तर हे चुकीचे आहे. एरर्स म्हणजे काय, चूक, म्हणजे आपल्या हातातून ती नकळत गोष्ट घडते. आणि फ्रॉड म्हणजे काय, पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीची माहिती असते की आपण ही जी गोष्ट करतोय ना ती खूप वाईट आहे, तरीसुद्धा आपण ती गोष्ट करतो. मग त्याला आपण काय म्हणतो, फ्रॉड म्हणतो. आणि ह्याच्यामुळे नेहमी दुसऱ्याचं नुकसान होत असतं आणि आपला फायदा होत असतो. चला तर मग आपण एरर्समध्ये जे टाईप्स आहेत, 2 टाईप दिलेले आहेत त्यांनी, ते पाहणार आहोत. पहिलं त्यांनी काय दिले, क्लेरिकल एरर्स अरायजेस ऑन अकाउंट ऑफ रॉंग पोस्टिंग. आता तुम्हाला कळालं असेल हे कशामुळे होतात. आपण एखादं रॉंग पोस्टिंग केलं तर, उदाहरणार्थ तुमचा 10,000चा सेल झाला पण तुम्ही तिथे पोस्टिंग करताना 15,000 अमाऊंट लिहिली, तर त्याला आपण काय म्हणणार, क्लेरिकल एरर्स. आता याच्यामध्ये सुद्धा सब टाईप दिलेत त्यांनी. पहिला टाईप कोणता दिलाय त्यांनी याच्यामध्ये, एरर्स ऑफ कमिशन. एरर्स आर caused due to wrong posting either wholly or partially of the amount in the books of original entry to ledger account, or wrong calculation, wrong totaling, balancing and wrong costing of subsidiary books. ठीक आहे, जे मी तुम्हाला आता तोंडी सांगितलं ते सगळं त्यांनी इथे थेअरीमध्ये दिलेलं आहे. आता रॉंग पोस्टिंग म्हणजे काय, आता सपोज तुम्हाला एखादा व्यवहार डेबिटला मांडायचा आहे तर तुम्ही चुकून क्रेडिटला मांडता, तरीसुद्धा तुमच्या ना टोटलमध्ये खूप तुम्हाला फरक दिसणार. किंवा एखादी अमाऊंट काय तुम्ही करता, पूर्ण तरी चुकवता किंवा पार्शियली म्हणजे अर्धे अमाऊंट चुकवता, त्याला आपण असं म्हणू शकतो एखादा झिरो कमी किंवा जास्त लावणे. अजून त्यामध्ये त्यांनी काय दिले, रॉंग कॅल्क्युलेशन. ओके, आता इंटरेस्ट वगैरे तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही चुकीच्या मेथडने काढला किंवा कॅल्क्युलेशन करताना चुकीचं केलं तर सुद्धा इम्पॅक्ट पडू शकतो अकाउंटमध्ये. बॅलेन्सिंग, टोटलिंग, बॅलेन्सिंग अँड रॉंग कॉस्टिंग ऑफ सबसिडरी बुक. आता टोटलिंग बॅलन्स म्हणजे काय, आता ऑब्विसली तुमचा एक व्यवहार चुकला तर बॅलन्स शीटची टोटलच चुकणार तुमची. ठीक आहे, मी ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, एरर्स ऑफ कमिशन. आता सेकंड त्यांनी काय दिले, एरर्स ऑफ ओमिशन. ओमिशनचा अर्थ काय होतो, वगळणे. सच एरर्स अराइज when the transactions are not recorded in the books of original entry or posted to the ledger. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, पहिल्यामध्ये काय होतं की तुम्ही चुकीच्या अमाऊंट पोस्ट करताय किंवा पोस्टिंग करताय, लिहिताय, पण इथे त्यांनी काय सांगितले, अमाऊंटच लिहिली नाहीये किंवा अमाऊंटच पोस्टिंग केली नाहीये. ऑब्विसली आता तुमचा 20,000चा सेल झाला आणि तुम्ही तो मांडलाच नाही तर तुम्हाला कळणारच नाही की तुमचा टोटल सेल किती झालाय ते. मग त्याला आपण काय म्हणतो, एरर्स ऑफ ओमिशन, म्हणजे पूर्णपणे तुम्ही त्या अमाऊंटच वगळून टाकली, तिथे दाखवलीच नाही अमाऊंट तुम्ही. त्यानंतर त्यांनी काय दिले इथं, कॉम्पेन्सेटिंग एरर्स. When 2 or more errors are committed in such a way that the result of this error on the debits and credits is nil, they are referred to as compensating error. आता तिथे त्यांनी काय सांगितले की जेव्हा 2 आणि 2 पेक्षा जास्त चुका होतात,
मग त्याला आपण काय म्हणतो, कम्पेन्सेटिंग एरर्स. These errors on the debit and credit is nil. They are referred to as compensating errors. ठीक आहे, म्हणजे अशा ज्या चुका असतात ज्याची तुम्ही भरपाई करू शकता, म्हणजे तुमच्याकडून जर काही चूक झाली तर. आता 2 नंबरला त्यांनी काय दिले, आपण काय पाहिलं, क्लेरिकल एरर्स. हा पहिला टाईप कोणाचा होता, एरर्सचा होता. आता एरर्सचाच आपण दुसरा टाईप पाहणार आहे, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे प्रिन्सिपलचा अर्थ काय होतं, तत्वे. आता अकाउंटिंग असो, कॉस्टिंग असो, नाहीतर ऑडिटिंग असो, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना प्रिन्सिपल असतात, म्हणजे रूल असतात. त्या रूलनुसार आपल्याला आहे ना ते व्यवहार करावे लागतात, अकाउंटिंगच्या असो किंवा ऑडिटिंगच्या असो. मग तुम्ही जर ते रूल किंवा प्रिन्सिपल चुकवले, त्या प्रिन्सिपलनुसार ते व्यवहार केले नाहीत, मग त्याला आपण काय म्हणणार, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. आता इथे त्यांनी काय दिले, such errors are committed when some fundamental principle of accounting is not properly observed in recording transaction. म्हणजे रूलच तुम्ही व्यवस्थितपणे पाळले नाहीत. फॉर एक्झाम्पल, आउटस्टँडिंग शुड ॲड, प्रिपेड शुड लेस. बेसिक माहिती आहे बघा, आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, ॲड करतो, आणि प्रिपेड काय करतो, नेहमी लेस करतो. आता तुम्ही ते उलटं केलं, आउटस्टँडिंग काय केलं, तुम्ही लेस केलं, आणि प्रिपेड काय केलं, ॲड केलं. मग तुमचा व्यवहार योग्य पद्धतीने होईल का? आता हे आउटस्टँडिंग ॲड करायचं, प्रिपेड लेस करायचं, मुळात हे रूलमध्ये त्यांनी दिले, प्रिन्सिपल आहे हे. मग त्या प्रिन्सिपलनुसार, त्या अकाउंटच्या प्रिन्सिपलनुसार तुम्ही ह्या गोष्टी केल्याच नाहीत, उलटं केलं तुम्ही. जिथे ॲड करायचं तिथे मायनस केलं, जिथे मायनस करायचं तिथे ॲड केलं, म्हणजेच तुम्ही काय केलं, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. ठीक आहे, तर काय काय पाहिलं बघा, आपण शॉर्टमध्ये रिव्हिजन करूयात. सर्वात आधी आपण काय पाहिलं, डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ एरर्स. यामधील एरर्सचे आपण 2 टाईप पाहिले. पहिलं काय होतं, क्लेरिकल, आणि सेकंड काय होता, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. क्लेरिकलमध्ये बघा सब टाईप होते. पहिला होता एरर्स ऑफ कमिशन, एरर्स ऑफ ओमिशन, आणि एरर्स कॉम्पेन्सेटिंग एरर्स. लक्षात ठेवाल तुम्ही, क्लेरिकल एरर्स फर्स्ट कोणता आहे, एरर्स ऑफ कमिशन, एरर्स ऑफ ओमिशन. फक्त इथे सी शब्द काढून टाकायचा, आणि सेकंड पॉईंट तुमचा आपोआप लक्षात राहील, कमिशन आणि ओमिशन. आणि इथे काय आहे, हा जो सी तुम्ही काढलाय ना, तो इथे पुन्हा घेतला तुम्ही, कम्पेन्सेटिंग एरर्स. झाले 3 पॉईंट. आणि दुसरा पॉईंट कोणता आहे तुमचा, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. ओके, आय होप तुम्हाला ऑडिटिंग म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, व तसेच आजच्या लेक्चरचा जो एरर्सचा पॉईंट होता तो व्यवस्थित आणि सोप्या भाषेत मला एक्सप्लेन करता आला असेल, आणि तुम्हाला देखील समजला असेल. ठीक आहे, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा. तुमचे जे कोण मित्र असतील कॉमर्सचे, तर सर्वांना शेअर करा, त्यांना देखील मदत होईल. थँक्यू.